विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकत असाल की महाटेट या वेबसाईटवर या दोन जे आहे न्यू म्हणून टाकलेले आहेत. महाटेट प्रश्नसंच उत्तर सूची आणि महाटेट अभ्यासक्रम. तर महाटेट प्रश्नसंच जे आहेत ते तुम्हाला 2013 पासून ते 2025 पर्यंतचे सगळे प्रश्नपत्रिका तिथे आहे आणि त्याची 2024चे आणि 2025चे जे आहेत त्याचे उत्तर सूची देखील अवेलेबल आहेत. तसेच महाटेटचा जो अभ्यासक्रम काय आहे तो आपण पाहूया. तर मी तो डाउनलोड केला आहे, तो पाहूया. तर इथे तुम्ही पाहू शकता की हा जो GR आहे तो 15 ऑक्टोबर 2013चा आहे. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे तर जे आहे ते इथे आपण डायरेक्ट इथे खालचं वाचूया इथले. तर शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन मराठी, उर्दू आणि इंग्रजी या माध्यमातून करण्यात यावे. म्हणजे जी काय आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण पात्रता परीक्षा 2013 आयोजनाबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. 1. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन हे मराठी, उर्दू आणि इंग्रजी या माध्यमातून करण्यात यावे. आणि 2. दोन्ही पेपरमध्ये 1 व 2 भाषा या विषयातील खालीलप्रमाणे लँग्वेज 1 व लँग्वेज 2 राहील. तर भाषा 1 मराठी घेतली तर दुसरी लँग्वेज भाषा 2 ही इंग्रजी घ्यावी लागते. तसेच भाषा 1 जर इंग्रजी असेल तर भाषा 2 ही मराठी घ्यावी लागते. तसेच आता थोडा बदल झालेला आहे त्यामध्ये. आता तुम्ही हिंदी किंवा इतर लँग्वेजच्या भाषा देखील घेऊ शकता, परंतु तुम्हाला मराठी आणि इंग्रजी या दोन्हीपैकी एक लँग्वेज ही तुम्हाला घ्यावी लागते. समजा म्हणजे तुम्ही जर हिंदी घेतली, बंगाली घेतली किंवा तेलुगू, कन्नड कोणतीही एक लँग्वेज किंवा माध्यम, आता त्याला माध्यम म्हटलं जातं, तर तुम्ही समजा बंगाली, हिंदी, गुजराती, तेलुगू, कन्नड अशा लँग्वेजचं जर तुम्ही माध्यम म्हणून निवड केली तर तुम्ही फर्स्ट लँग्वेज म्हणून जर समजा हिंदी माध्यम घेतलं तर दुसरी लँग्वेज ही तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी निवडावी लागते. आता त्यामध्ये तसा थोडा बदल झालेला आहे. तर पहिलं तसं नव्हतं. पहिलं फक्त इंग्रजी आणि मराठी असंच होतं आणि उर्दू आणि मराठी आणि इंग्रजी होतं. आता पुढे आणखीन काय बदल झाले आहेत ते पाहूया. तर हा पुढे पाहू. तर मराठी, उर्दू आणि इंग्रजी वगळता इतर माध्यमाच्या परीक्षार्थ्यांना मराठी व इंग्रजी यापैकी एका माध्यमातून परीक्षा देण्याचा पर्याय राहील. म्हणजे इतर माध्यमांचे विद्यार्थी जे होते पहिले कोणते दुसऱ्या लँग्वेज जास्त करून घेतल्या जात नसायच्या. फक्त मराठी, इंग्रजी आणि उर्दू या 2 लँग्वेजेस निवडल्या जायचा. परंतु आता तसं नाही. आता इतर माध्यम म्हणून नाव देऊन इतर लँग्वेजसुद्धा ॲड केलेल्या आहेत. जसं हिंदी, बंगाली, गुजराती, तेलुगू, कन्नड इत्यादी ज्या ॲड केलेल्या आहेत त्यांना माध्यम असं नाव दिलेलं आहे. तर ते जे आहे त्याचा पेपर जो असतो तो पेपर म्हणजे इतर जे काही जे आहे म्हणजे समजा बालमानसशास्त्र असू द्या, गणित असू द्या, परिसर अभ्यास असू द्या, तर हे जे पुढचे जे असतात पार्ट त्या पेपरमधले तर ते मात्र तुम्हाला मराठी किंवा इंग्रजीमध्ये दिसेल. जरी तुमचं माध्यम तुम्ही हिंदी असेल किंवा बंगाली असेल तर तुम्हाला पुढचं जे आहे म्हणजे बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास हे जे सब्जेक्ट आहे पुढचे जे पार्ट आहेत ते प्रश्न 30 तर ते मात्र तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी लँग्वेजमधून दिसतील. तर या परीक्षेसाठी मान्य केलेला अभ्यासक्रम परिशिष्ट अप्रमाणे सोबत जोडलेला आहे. तसेच परीक्षा शुल्क खालीलप्रमाणे करण्यात यावे. तर आपण पाहू शकतो मी तुम्हाला हे पेपरचे एक उदाहरण म्हणून घेतलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता की इथं जे काही आहे की इथं उर्दू माध्यम आहे, बरोबर. तर उर्दू माध्यमाचा जो पेपर आहे आता त्याचं जे काय आहे इथं सूचना दिलेली आहे की सूचनांची इंग्रजी आवृत्ती या पुस्तिकेच्या मागील मलपृष्ठावर छापलेली आहे. म्हणजे ह्याचा जो पेपर आहे तो पेपर त्यांचा जो आहे तो उर्दू माध्यमामधून आहे आणि त्याची जी आवृत्ती आहे ती इंग्लिशमध्ये सुद्धा असते. तर पुढे पाहूया. ट्रान्सलेटर जे ते दुसऱ्या साईडनी असतं ट्रान्सलेट केलेलं इंग्लिशचं. तर पुढे पाहू. तर आता हे तुम्ही पाहू शकता की ही पहिली लँग्वेज आहे उर्दू म्हणून घेतलेली, म्हणून हे उर्दूचे सगळे प्रश्न इथे दिलेले अवेलेबल आहेत. इथे प्रश्न आणि मार्क आहे अवेलेबल. ते आपल्याला उर्दू लँग्वेज माहीत नाही म्हणून आपल्याला ते जास्त नीट कळत नाही. तर हे दिलेलं आहे पहा. पहिली लँग्वेज म्हणून त्यांनी उर्दू निवडलेली, उर्दू आहे ज्यांची
तर ह्या त्याचा पहिला फ्रंट पेज आहे, म्हणजे त्या लँग्वेजचं पहिले लँग्वेजचं एक पेजचं मी फोटो काढलेला आहे तो आहे. तसंच दुसरे जे लँग्वेज जर त्यांनी इंग्रजी किंवा मराठी निवडली असेल तर आता ह्यांनी इंग्रजी निवडलेली आहे, त्यामुळे इथं जे काही आहेत तर इंग्लिशचे हे सगळे प्रश्न आहेत. सेकंड लँग्वेज इंग्लिश आहे म्हणून इंग्लिशचे प्रश्न आहेत. तर आणि त्यानंतर पुढचं जे पेपर आहे तो आता उर्दू माध्यम जर असेल तर त्यांचा मात्र जो पेपर आहे तो उर्दूमधून असतो, चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी. आता इथे जे सगळे प्रश्न आहेत चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजी ते सगळे कशा आहेत, उर्दू माध्यमामधून दिलेले आहेत आणि इंग्लिश माध्यमामधून त्याचं ट्रान्सलेट देखील असतं. तर इथे पण पाहू शकता मॅथमॅटिक्सचं पण तसंच आहे, उर्दू माध्यमामधून पूर्ण त्याचे प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचंच ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये असतं. आणि हिंदीचं, आता हिंदीचं पाहू तर हिंदी माध्यमाचं कसं आहे, आता इथं माध्यम काय दिलेलं आहे, हिंदी. हिंदी माध्यम दिलेलं आहे, तर हिंदीच्या पण सूचना असतील त्या मागे इंग्लिशमध्ये आहेत. आता हिंदी माध्यम दिलेलं आहे आणि त्याचे जर पेपर पाहू आता हिंदी माध्यमाचा पेपर जर लँग्वेज फर्स्ट हिंदी निवडली आहे तर मग त्याचे जे प्रश्न आहेत ते 30 प्रश्न कोणत्या लँग्वेजमध्ये येणार, हे येणार आहेत हिंदी लँग्वेजमध्ये. परंतु तुम्ही जी सेकंड लँग्वेज निवडता इंग्रजी किंवा मराठी तर त्यानुसार तुम्हाला प्रश्न हे इथं 30 प्रश्न जे आहेत ते इंग्रजी किंवा मराठी जी लँग्वेज निवडतात त्यामध्ये येतात. आता त्यानंतर आता समजा ज्यांनी मराठी इंग्रजी निवडले त्यानुसार मग तुम्हाला पुढचा पेपर येत असतो. आता पुढचा पेपर पहा, तर इथं जो आहे तो मराठी आहे, तर मराठीचं जे आहे ते पहा तुम्ही इथं, तर बालमानसशास्त्राचे जे प्रश्न आहेत ते कशामध्ये आहेत, बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राचा जो प्रश्न आहे आता हा पहा, संवेदनांना अर्थ लावला की त्याचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या घटकामध्ये होते, हे कोणत्या लँग्वेजमध्ये आहे, मराठी लँग्वेजमध्ये आहे. म्हणजे पेपर हा पूर्ण हिंदी लँग्वेजमध्ये नाही, माध्यम जरी हिंदी असलं तरी पेपर हा पूर्ण हिंदी लँग्वेजमध्ये येत नाही, तर तो मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये पुढचे प्रश्न हे तुम्हाला येत असतात. तर हे तुम्ही पाहू शकता बालमानसशास्त्राचा आम्ही पहिला प्रश्न तुम्हाला वाचून दाखवते. तसंच गणिताचं पण पहा, 91 नंबरचा प्रश्न, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे तर त्या कोनांना संगत विशाल कंसाचे माप किती असेल. म्हणजे हा प्रश्न पण कशामध्ये, मराठी लँग्वेजमध्ये आहे. म्हणजे हिंदी माध्यम जरी तुम्ही निवडलं, कोणतंही माध्यम निवडा, बंगाली, तर त्यानंतर जे प्रश्न येतात ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये अवेलेबल होत असतात पुढचे प्रश्न. तर ते तुम्हाला त्या माध्यमामध्ये अवेलेबल नाही होणार, तर ते बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास हे तुम्हाला मराठी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये अवेलेबल होणार. आता हिंदीचं इंग्लिश मीडियमचं जे असेल तर ते अशा प्रकारे असणार आहे. तर तसंच बंगालीचं पण पाहूया, बंगाली लँग्वेज ज्यांनी निवडली असेल माध्यम म्हणून तर त्याचं पाहू शकता की तुम्ही इथं माध्यम म्हणून बंगाली आहे, परंतु त्याचा जो पेपर आहे आता इथं पहिली लँग्वेज त्यांची समजा बंगाली निवडली तर मग बंगालीमध्ये हे पहिले 30 प्रश्न येणार आहेत. त्यानंतर पुढची लँग्वेज जर त्यांनी मराठी किंवा इंग्रजी निवडले असेल तर त्याच्यानंतर पुढच्या लँग्वेजचे हे 30 प्रश्न हे येणार आहेत. त्यानंतर मग बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे प्रश्न मात्र मराठी आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये अवेलेबल होणार आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे पण तसंच आहे, 61 नंबरचा प्रश्न हा मराठीमध्ये आहे. तसेच पुढचं पाहू, गणिताचं पण तसंच आहे, हा 91 नंबरचा प्रश्न वाचा तुम्ही, तसंच मराठीमध्ये आहे आणि तसंच इंग्लिशमध्ये देखील येतो वाटतं, तर इंग्लिशमध्ये येतो. तर अशा प्रकारे जे माध्यम जरी तुम्ही कोणतंही निवडलं तरी पुढचं जे बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यासाचे प्रश्न जे आहेत ते मराठी आणि इंग्रजी या 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल होत असतात. तर अशा प्रकारे जे आता थोडासा बदल झालेला आहे त्यानुसार हे मी तुम्हाला प्रश्नांचे फोटो, प्रश्नपत्रिकेचे फोटो करून तुम्हाला दाखवले आहेत. ज्यांना अजून काही माहिती पाहिजे असेल तर ते महाटेटच्या वेबसाईटला जाऊन चेक करू शकता की तुम्हाला कोणत्या प्रश्नपत्रिका कशा प्रकारच्या येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा अभ्यासक्रमाचं पाहूया. तर जो काही अभ्यासक्रम असतो जो 1ली ते 5वीचा म्हणजे DEDचा जो अभ्यासक्रम असतो तो असतो पहिल्या पेपरसाठी जो अभ्यासक्रम असतो तो असतो प्राथमिक स्तरावर 1ली ते 5वी वर्गाच्या अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना 6वी ते 8वीच्या वर्गाचं अध्यापन करू इच्छिणाऱ्यांना
प्राथमिक व उच्च माध्यमिक दोन्ही स्तरावर करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना हे दोन्ही पेपर द्यावे लागतात. परंतु ज्यांना फक्त पहिलं म्हणजे फक्त DED साठी शिकवायचं आहे, तर जे 1ली ते 5वीपर्यंतच ज्यांना शिकवायचं आहे त्यांना फक्त एक पेपर हा प्रश्न पहिला पेपर पास होणं आवश्यक असतं, आणि ज्यांना दोन्ही याला अध्यापन करायचं आहे तर त्यांना दोन्ही पेपर पास होणं हे आवश्यक असतं. आता हे पेपरचं जे स्वरूप आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे 30 प्रश्न येतात व 30 प्रश्न हे बहुपर्यायी असतात आणि त्याला 30 प्रश्नांना 30च गुण असतात. तसेच भाषा 1मध्ये 30 प्रश्न येतात, असे भाषा 2मध्ये 30 प्रश्न, गणितात 30 प्रश्न, परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न, असे एकूण 150 प्रश्न असतात. त्याला 150 मिनिटाचा अवधी असतो आणि 150 बहुपर्यायी प्रश्न असतात आणि 150च मार्क असतात. तर याच्यासाठी कालावधी हा 2 तास 30 मिनिटाचा असतो. पुढे पाहूया. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर पेपर 1मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात. तर या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांचे गुणवैशिष्ट्य, शालेय अंतःक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. या विषयांसाठी अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रमावर आधारित विहित सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे जो काही पाठ्यक्रम आहे तो लागू राहील आणि इतर जे काही आहे DEDचे जे अभ्यासक्रम आहे तर तो काय पाठ्यक्रम हा पहिल्या पेपरसाठी लागू असतो. आणि इथं जे बालमानसशास्त्राचं जे काही सांगितलं अध्यापन पद्धती, गुणवैशिष्ट्य, बालकांच्या विशेष गरजा, शिक्षकांचे गुणवैशिष्ट्य या सर्व प्रश्नांचा समावेश हा पहिल्या पेपरमध्ये हा होत असतो. त्यानंतर गणितामध्ये काय येतं, तर गणितामध्ये गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान व मुद्द्यांवर आधारित असतील. गणित विषयाची व्याप्ती 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल. तसेच परिसर अभ्यास विषयाचे संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयाचे मूलभूत संबोध व या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील. परिसर अभ्यासाची व्याप्ती 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 12मध्ये 1ली व 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. त्यामुळे परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे व इयत्ता 3री ते 5वी ही प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयाच्या पाठ्यक्रमाला लागू राहील व काठिण्य पातळी वरील सर्व विषयांची इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमावर घटकांवर माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीवरचे प्रश्न असतील. परंतु त्यांनी संदर्भ पण दिलेला आहे. काय दिला आहे तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम आणि संबंधित विषयाचे राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित 1ली ते 10वीचे पुस्तके. म्हणजे तुम्हाला जे काही 1ली ते 10वीचे जे काही पुस्तकं आहेत ते सर्व पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल पेपर 1साठी. आणि तसेच जे काही DEDचे जे शिक्षक पदविका अभ्यासक्रम आहे त्याचा देखील अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रमाचा अभ्यास हा करावा लागेल. तर आता पेपर 2चं पाहू. तर पेपर 2चं जे स्वरूप आहे जे पेपर 1 सारखंच आहे, थोडंसं फक्त इथे बदल आहे. तर इथं काय बदल आहे तर बालमानसशास्त्राचे ते 30 प्रश्न तसेच आहे, भाषा 1 तसंच आहे, भाषा 2 तसंच आहे. फक्त इथं जे चौथ्या नंबरचं जे असतो ते मध्ये बदल असतो, ज्यामध्ये तुमची समजा जर सामाजिक शास्त्र असेल तर त्यामध्ये तुम्हाला ब असतो सोशल स्टडीमध्ये, आणि ज्यांचं सायन्स मॅथ आहे त्यांचं असतं गणित विज्ञानामध्ये. त्यामध्ये 60 प्रश्न बहुपर्यायी प्रश्न असतात आणि त्याला 60च मार्क असतात. तर पुढे पाहूया. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र यासंबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांचे गुणवैशिष्ट्य, शालेय अंतःक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये याचबरोबर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांचे अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, यावेळेस सांगितलं की उपयोजनात्मक प्रश्नांचा जास्त करून वापर केला जाणार आहे. थोडं काठिण्य पातळी यावेळेस थोडी वाढवली जाणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून नक्की तुम्ही अभ्यास केला पाहिजे. या विषयातील प्रचलित अध्यापन शिक्षक पदविका अभ्यासक्रम 11 ते 14 वयोगटातील संबंधित प्रचलित BEd अभ्यासक्रमाचा भाग हा अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. या परीक्षेतील खाली गटाप्रमाणे भाषा 1, भाषा 2 विषय घेतले जातील, परंतु यात थोडा बदल आहे, तो मी आधी तुम्हाला सांगितला आहे. तसेच गणित व विज्ञान विषय गट, गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असतील. त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान यासंबंधीचे असतील. तसेच प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित विषयाचे इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम हा लागू राहील. तसेच चौथं म्हणजेच साठी सामाजिक शास्त्रासाठी काय असेल तर सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणाचे 60 प्रश्न असतील व सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्राची संकल्पना, आशय, अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. मग ह्यांनी पण आता काय सांगितले, पहिल्यापासूनच होतं की अध्यापन शास्त्रीय आशय, संकल्पना याचा वापर केला जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मला वाटतं की जे काही ते म्हटले आहे की उपयोजनात्मक प्रश्नांमध्ये वाढ केली जाणार आहे, म्हणजे CTET प्रमाणे अध्यापन शास्त्राच्या प्रश्नामध्ये देखील काय होईल, एखाद्या शक्यता आहे वाढ होऊ शकते. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून देखील तुम्ही अभ्यास हा केला पाहिजे. तर प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळी वरील सर्व विषयाची इयत्ता 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर घटकांवर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या काठिण्य पातळीचे प्रश्न असतील. तसेच संदर्भामध्ये काय काय तुम्हाला नक्की अभ्यासायचं आहे तर प्रचलित पेपर 2 साठी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षक पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम, प्रचलित संबंधित विषयाचे राज्य शासनाने विहित केलेला प्रचलित 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके आणि प्रचलित BEd अभ्यासक्रम पाठ्यक्रम, म्हणजे तुम्हाला 6वी ते 8वीचे नाही तर 11वी ते 12वीच्या सर्व पुस्तकांचा, जर तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 देणार असाल तर तुम्हाला 1ली ते 12वीचे सर्व पुस्तकांचा अभ्यास करावा लागेल. तसेच तुम्हाला DEdचा आणि BEdचा अभ्यासक्रम पाठ्यक्रमाचा देखील अभ्यास करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला जो व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवर नेहमी प्रूफसहित आणि जे काही बरोबर आहे तीच माहिती तुमच्याबरोबर शेअर करत असते. चुकीची माहिती मी कोणाची शेअर करत नसते. जे काही आहे ते मी वेबसाईटवरूनच पाहून व्यवस्थित तुमच्यासाठी शेअर करत असते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.